लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नित्यानंद तुझ्या चरणी माझी असे प्रार्थना नित्यानंद करी सदा अभय दे उल्हास दे बाळा सेवा नित्य घडो निरंतर जळो पायी तुझ्या हे मन मागू काय करी कृपा मजबरी दासासी दे दर्शन बाबा बाबा म्हणता पळे पापताप बाबाचा जाई सदाचा चिव्याप असे निज चरणावरी माझा खंडित दृढ भाव तयांच्या कृपा प्रसादे भेटेल पंढरीराव जयांचा जनी जन्मनामात झाला जयानी सदा वास नामात केला जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जिने आचरिली व्रतेही अनेक असे शुद्ध बुद्धी सवेतो विवेक वात्सल्य देई सकला जनाला नमस्कार माते तुझिया पदाला असे शांत होती जणो शूलपाणी जयांचे मुखी हरी रामकृष्ण वाणी सोमनाथ हे नाम शोभे जयाना साष्टांग प्रणिपात माझा पित्याला नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे अतद्वेषकायो नमस्ते नमस्ते बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी या रक्तारुधिरांबरा हरिसखी या श्री मनोलादिनी या रत्नाकर मंथना प्रकटिता विष्णु स्वया गेहिनी सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती बोला कुलस्वामिनी माता की जय। अश्विन महिन्यातील हा नवरात्रोत्सवामध्ये आजची 6वी माळ षष्ठी षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊनी दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो। आज षष्ठीचा दिवस आणि या दिवशी भगवतीच्या भक्तांनी घ्या रामभक्तांनी घ्या किंवा सद्गुरू भक्तांनी घ्या हाती
हर्षाने म्हणजे आनंदाने दिवट्या हाती घेऊन गोंधळ घातलेला आहे. गोंधळ कशाचा आणि दिवटी कशाची? तर ज्ञानाची दिवटी आणि भक्तीचा गोंधळ. तोच भक्तीचा गोंधळ आपण आज या ठिकाणी श्रीरामकथेच्या रूपानं संपन्न करणार आहोत. कालचा पूर्ववृत्तांत घेऊन पुढे भगवंतानं ऋषीमुनींचे आशीर्वाद प्राप्त केलेत. भरद्वाज मुनींच्या आश्रमापासून ऋषीमुनींचे आशीर्वाद प्राप्त करीत चित्रकूटावर निवास, त्यानंतर तेथे काही दिवस निवास केल्यानंतर त्या ठिकाणी झालेली भरताची भेट. भरताच्या भेटीच्या वेळी जीव आणि ब्रह्म यांनी एकमेकांना आलिंगन द्यावं आणि त्यांची भेट व्हावी, असा भेटीचा जो संपन्न झालेला समारंभ आहे तो म्हणजे भरतभेट. भरतभेट ही दोन बांधवांमधली भेट नाही, ही जीव आणि ब्रह्म यांच्यामधली भेट आहे. जेव्हा जीवाला ब्रह्माला भेटण्याची व्याकुळता निर्माण होते त्यावेळी तो जीव ब्रह्माच्या भेटीसाठी व्याकुळ होतो आणि व्याकुळ होत सद्गुरूंचा आशीर्वाद घेत, भरद्वाज मुनींचा आशीर्वाद घेऊन त्यांनी वसिष्ठ मुनींनी त्यांचा हात धरून त्यांना परमब्रह्मापर्यंत आणलेला आहे. त्यांना त्यांच्या मातापित्यांचे आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत आणि भगवंतासाठी सर्वस्वाचा त्याग करायची तनमनाची तयारी करून आणि मग भरत अयोध्येचा त्याग करून, राज्याचा त्याग करून, प्रपंचाचा त्याग करून आणि परमब्रह्माच्या भेटीसाठी चित्रकूटावरती आले. परमब्रह्माची भेट होणं हे इतकं सोपं काम नाही. भरत भेट हा जर विचार केला तर राम भरताला भेटले, झालं, होऊन गेलं, एवढाच त्यामागचा अर्थ नाही आहे. त्यामागचा संकेतार्थ हा आहे की लोटांगण घातलं आहे. लोटांगण घालणे म्हणजे काय? अनन्य शरणागती. आणि कायम मुखामध्ये माझा राम कुठे बसले होते, माझे राम, माझ्या रामांनी कुठल्या घोडीतून प्रवास केला, माझ्या रामांनी कुणाला आलिंगन दिलं, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी नतमस्तक होत त्या भूमीवरून रामांनी मार्गक्रमण केलं आहे. त्या भूमीवरती लोटांगण घालीत अनन्य शरणागती पत्करून भरतांनी रामांचं दर्शन घेतलं आहे. आणि त्यावेळी काही अंतर चालून गेल्यानंतर पर्वताचं वरतून जेव्हा भगवंतांनी बघितलं की माझा भक्त लोटांगण घालत येतो आहे, तेव्हा भगवंताला दया आली आणि भगवंतानं त्याचं प्रेम उचंबवून आलं भगवंताचं आणि भगवंतच खाली धावत गेले आणि त्याला मिठी मारली आहे. अशाच भक्तीच्या 7 पायऱ्या आहेत. या 7 पायऱ्यांपैकी 5 पायऱ्या आपण चढायच्या आहेत आणि 2 पायऱ्या भगवंत खाली उतरून येतो आणि आपल्याला कवेत घेतो, आपल्याला मिठीत घेतो. हीच भक्ताच्याही जीवनाची सांगता आहे, पूर्णता आहे, परिपूर्णता आहे. आणि भक्ताच्या रूपानं त्याला जे आलिंगन द्यायचं आहे भरताला, त्याच्यातही भगवंताच्याही जीवनामध्ये जेव्हा भक्ताला आलिंगन द्यायला मिळतं तेव्हा त्याच्याही हृदयाला जो आनंद होतो तो अतुलनीय आनंद आहे. त्याची तुलना कुठेही नाही. असं आपण 4-5 दिवसापासून बघतोच आहोत की भगवंताला फक्त भजनामध्ये उभं राहायला आवडतं, बाकी त्याला त्याच्या राण्या आवडत नाही, महाराण्या आवडत नाही, पट्टराण्या आवडत नाहीत, त्याला योगाभ्यास करणारे ऋषीमुनी आवडत नाहीत. फक्त ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आहे त्या ठिकाणी भगवंताला उभं राहून ते नामस्मरण ऐकायला आवडतं. म्हणून आपणही भगवंताचं नामस्मरण करूया आणि भगवंताला आवाहन करूया की भगवंता, इथं रामकथा सुरू आहे, आपलं इथं आगमन व्हावं, अशी आम्हा सगळ्यांची विनम्र प्रार्थना आपल्या चरणी. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। जय जय रघुवीर। भरताची भेट झाली। अगस्ती मुनींच्या आज्ञेनुसार दक्षिणेकडे जायचं ठरलं। दक्षिणेकडे निघाल्यानंतर पहिला राक्षस समोर आला, तो म्हणजे विराध नावाचा राक्षस। विराध नावाच्या राक्षसाचा वध केला आहे। हा विराध नावाचा जो राक्षस होता हा पूर्वजन्मीचा एक गंधर्व होता। या गंधर्वानं कुबेराच्या राजदरबारामध्ये गंधर्व गायन करण्याची जबाबदारी याला निश्चित केली होती। परंतु रंभा नावाच्या अप्सरेच्या सोबत प्रणय क्रीडा करीत असताना स्वतःच्या ड्युटीला थंब करायला जायला वेळ झाला। त्याच्यामुळे याच्यावरती शासन केलं, याला शाप दिला। थंब करायचं म्हणजे आजकालच्या नियमानुसार वेळेमध्ये पोहोचला नाही ऑफिसला, म्हणून याला शाप दिला आहे कुबेरानं। आणि त्याला सांगितलं की तुला जोपर्यंत भगवान रामचंद्र तुझा वध करून तुला पुनर्गतीला प्राप्त करणार नाहीत तोपर्यंत तू आसुर योनीमध्ये राहशील, असा त्याला शाप मिळाला। आणि त्यामुळे हा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला भक्षण करायचं आणि आपला उदरनिर्वाह करायचा, असा याचा नित्यक्रम सुरू होता। पण एक दिवस वाटसरू म्हणून प्रत्यक्ष रामचंद्र आले। त्या रामचंद्रांनी त्याचा वध केला आहे आणि हा विराध आहे तो त्याच्या पूर्वजन्मीच्या पुनर्गंधर्व पदाला प्राप्त झाला। आणि गंधर्व पदाला प्राप्त झाल्यानंतर त्याला पुनश्च कुबेराच्या दरबारामध्ये स्थान मिळालेलं आहे। कित्येक जन्म आसुर योनीमध्ये असणारा हा तुंबरू नावाचा गंधर्व, ज्याला विराध असं आसुरी योनीचं नाव प्राप्त झालं होतं, त्याला पुनश्च गंधर्व योनी प्राप्त झालेली आहे। त्यानंतर पुढे आले आहेत भगवंत आणि त्यांना मंदकर्णी नावाच्या ऋषींचा एक आश्रम लागला आहे। त्या ऋषींच्या आश्रमामध्ये एक सरोवर लागलं, पंचाप्सर सरोवर असं त्याचं नाव ऋषीमुनींनी सांगितलं। त्यातून आतून त्यांना सरोवराच्या आतून मंगल असा ध्वनी येऊ लागला। कुणाच्या नृत्याचा, नुपुरांचा आवाज, कुणाच्या गायनाचा आवाज असा येऊ लागला। आणि रामचंद्रांनी विचारलेलं आहे की महाराज हा मंजूर असा ध्वनी कुणाचा येतो आहे आपल्याला? तर म्हणाले इथं मंदकर्णी नावाचे महान तपस्वी ऋषी तप करीत होते। त्यांच्या तपामध्ये बाधा आणण्यासाठी इंद्रलोकावरून 5 अप्सरा पाठवल्यात आणि त्या अप्सरांनी त्यांचा तपोभंग केला। आणि मग ऋषींनी त्यांच्या तपोबलाने पुन्हा यौवनावस्थेला प्राप्त झाले आणि त्या 5 अप्सरांच्या सोबत विवाहबद्ध होऊन ते त्या ठिकाणी वास्तव्य करतात। सरोवराच्या मध्यभागी त्याचा हा आवाज आहे। म्हणाले आम्हाला त्या ऋषींचं दर्शन घ्यायचं आहे। मंदकर्णी ऋषी नावाचा संकेत
म्हणजे कान जे आहेत कानाने मंद आहेत, ऐकायला कमी येतं असं आपण म्हणूया. पण सांकेतिक भाषेमध्ये याचा अर्थ असा आहे की ऋषींनी डोळे बंद करून ध्यान करीत होते, सर्व इंद्रियांवर त्यांचं दमन केलेलं होतं इंद्रियांचं, फक्त कान उघडे होते आणि त्या कानामधून वासनेने प्रवेश केला. अप्सरांनी त्यांच्या नुपुरांच्या ध्वनीनं आणि गंधर्व गायनानं त्यांच्या कानामध्ये मधुर स्वर क्षेप केलेला आहे आणि त्या स्वरांच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर अनेक वर्षे तपश्चर्या केलेल्या ऋषींचं जे अंतःकरण आहे ते वासनेला वश झालं आणि त्यांनी अप्सरांनी त्यांचा जो हेतू होता तो साध्य केला आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. तपश्चर्या भंग झाली. त्या अंतःकरणी ऋषींना भगवान रामचंद्रांनी दर्शन दिलं आहे आणि पुनश्च रामनाम स्मरणामध्ये तल्लीन असणाऱ्या या ऋषींना सगुण रूपामध्ये रामाला बघितल्यानंतर पुनश्च आपण केलेल्या पापाच्या बद्दल मनामध्ये एक भयंकर पश्चात्तापाची भावना निर्माण झाली. रामचंद्रांच्या चरणी मस्तक ठेवलं आहे, अश्रूंचा अभिषेक केला आहे आणि मला आता या सगळ्या वासनेमधून परावृत्त करा असं त्यांच्याकडे मागणं मागितलं आहे. भगवंताच्या दर्शनानं मनातले वासना विषय विकार निघून गेले आणि पंच अप्सरांनासुद्धा भगवंताच्या दर्शनानं पुन्हा गंधर्व लोकाची इंद्रलोकाची प्राप्ती झाली आहे. असे हे मंदकर्ण ऋषी. त्यानंतर जनस्थानामध्ये आगमन म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आगमन केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये भगवंताचं आगमन झालं. गोदावरीच्या तीरावर पंचवटीच्या ठिकाणी वरुणा, अरुणा आणि गोदावरी यांच्या त्रिवेणी संगमावरती रामचंद्रांचा सुंदर अशी पर्णकुटी लक्ष्मणानं बांधली आहे आणि त्या पर्णकुटीमध्ये वास्तुशांत करून गृहप्रवेश झाला आणि भगवंताचं आत्तापर्यंत 11 वर्षांचं वास्तव्य वनवास संपलेला आहे आणि 12व्या वर्षामध्ये आता पदार्पण झालं. मोजकी 2 वर्ष उरलेली आहेत आणि या 2 वर्षांमध्ये आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या पंचवार्षिक योजना 2 पार पडल्या आहेत त्यांच्या. म्हणजे एक पंचवार्षिक, दुसरी पंचवार्षिक पार पडली आणि तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये पदार्पण. त्या 2 पंचवार्षिक योजनांचा लेखाजोखा पुढच्या पंचवार्षिकमध्ये निवडणूकपूर्व मांडताना भगवान रामचंद्रांनी त्यांचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. त्याच्यामध्ये रामचंद्र असं म्हणतात की मी माझ्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये रामचंद्रांनी कधी स्वतःच्या मुखानं जाहीरनामा केला नाही. जाहीरनामा आजकालची मंडळी करतात, निवडणूकपूर्व जाहीरनामा तो रामचंद्रांनी केला नाही. रामचंद्रांनी जे बोलले, जे कार्य केलं ते कधी बोलून दाखवलं नाही, फक्त कार्य करत गेलेत. त्या कार्यामध्ये भगवंतानं आदिवासींचं पुनरुत्थान करायचं, त्यांचं उन्नयन करायचं, त्यांचं संघटन करायचं हे महान कार्य केलेलं आहे. केवळ वनवासी लोकच नाही, आदिवासीच नाही, तर जे त्या समुदायामध्ये राहून, टोळ्यांमध्ये राहून राक्षसांपासून स्वतःच्या जीवाला वाचवू बघत होते असे काही लोक कड्या कपारींमध्ये राहून काही मोठमोठ्या गुहांमध्ये वास्तव्याला गेले होते. त्या सगळ्यांचा शोध घेऊन 10 वर्षांमध्ये शृंगवेर परापासून सुरू करून तर खाली महाराष्ट्रातल्या नाशिकपर्यंत येऊन, जनस्थानापर्यंत येऊन श्रीरामचंद्रांनी निरनिराळ्या पद्धतीनं या सर्व जनजातीच्या लोकांना संघटित केलं. उत्तम संघटनाचं कौशल्य असणारे प्रभू रामचंद्र संघाचा प्रमुख म्हणूनच भूमिका निभावली नाही, तर संघाचा स्वयंसेवक म्हणून देखील त्यांनी भूमिका निभावलेली आहे. आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्र हे आजही आपणा सर्वांना उत्कृष्ट संघटना कौशल्य असणारे संघाचे संघप्रमुख म्हणून आपण त्यांचा नेहमी गौरव करतो. असे हे रामचंद्राने त्यांच्या जीवनामध्ये वनवासींचं कल्याण करण्यासाठी निरनिराळ्या अंगानं कल्याण करताना शेती कृषीतंत्र त्यांना शिकवलं. त्यांना शास्त्रशुद्ध शस्त्रास्त्रांचं युद्धाचं शिक्षण दिलं. त्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या, मराठा बटालियन, नेपाळ बटालियन अशा सगळ्या बटालियन्स त्यांनी ठिकठिकाणी निर्माण केल्या. आणि या सगळ्या बटालियन्स निर्माण करत असताना आपल्याला अयोध्येमधून आपण दक्षिणेकडे येतो आहे आणि आपल्याला असुरांचा सामना करायचा आहे, संघर्ष करायचा आहे. त्यासाठी आपल्याला अयोध्येची मदत मागवता येणार नाही, कारण की आपण वनवासामध्ये आहोत. त्यामुळे आपलं संघटन कौशल्य वापरून आपल्याला या सर्व लोकांना
अयोध्येच्या सुसंस्कृत राज्याशी जोडून घ्यायचं आहे. त्यांना आपल्याला असंस्कृत अशिक्षित ठेवून चालणार नाही. त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या अनुषंगानं एक उत्तम नेतृत्व, राष्ट्राचं उत्तम नेतृत्व कसं असावं, ज्यामध्ये आपल्या सगळ्यात शेवटचा घटक जो आहे वनवासी बांधव, ग्रासरूट लेवलला जाऊन काम करणं ज्याला म्हणतात, त्या लेवलला जाऊन अत्यंत दुर्गम भागामध्ये जाऊन जोपर्यंत आमच्या नंदुरबारच्या, पालघरच्या आणि गडचिरोलीच्या प्रत्येक आदिवासीचा विकास होऊन त्या प्रत्येक आदिवासीला ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण मिळणार नाही, जोपर्यंत अशा माझ्या प्रत्येक वनवासी बांधवाच्या दारापर्यंत नळाचं पाणी येणार नाही, प्रत्येक आदिवासी बांधवाच्या दारापर्यंत बस जाणार नाही, तोपर्यंत मला या राज्याचा प्रमुख म्हणून घेण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची आत्मजागृती जोपर्यंत आपल्या राष्ट्रनेत्यांना आणि राज्यनेत्यांना होणार नाही, तोपर्यंत या जिल्ह्यांचा विकास नाही. सुदैवानं नंदुरबार जिल्ह्याचं अगदी दुर्गम टोक काठी, मोलगी हा भागही बघण्याचा योग आला. नंदुरबारमध्ये काम करण्याच्या योग आला. त्यावेळी ठाण्यामध्ये काम करत असल्यामुळे ठाण्यामधला पालघर इथला जो भाग आहे तोही बघण्याचा योग आला. सिंधुदुर्गामधलं शेवटचं टोकही हॉस्पिटल इन्स्पेक्शनच्या निमित्तानं 15 दिवस दौऱ्यामध्ये सगळा सिंधुदुर्ग बघायला मिळाला. फक्त गडचिरोली बघायचा बाकी आहे. तो बघायची इच्छा आहे. कधी होते रामचंद्र पुरे करतात माहीत नाही, पण तो बघितला गेला म्हणजे सगळ्या आदिवासींचा एकंदर लेखाजोखा मांडता येईल इथपर्यंत भगवंताने मला त्यांचं दृश्य प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. आणि म्हणून हे स्पष्टपणे बोलतो की अजूनही आपण सगळे व्यवस्थित इथं राहत असलो तरी आदिवासी बांधव माझा अजूनही तशाच परिस्थितीमध्ये आहे. 75 वर्षांची अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करून देखील. त्यामुळे अजून खूप काम करायचं आपणा सर्वांना बाकी आहे आणि ते काम आपल्याला केलं पाहिजे असा संदेश आज रामचंद्र देत आहेत. सीतेनं प्रत्येकीला नुसतं स्वयंपाक करायला शिकवलं नाही भगिनींनो, तर सीतेनं प्रत्येका स्त्रीला स्वयंसिद्ध होण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले आणि महिलांची बटालियन उभी केली. जानकी ही स्वतः उत्तम सैन्याची नायिका होती. तिला सर्व शस्त्रास्त्र अवगत होती आणि उत्तर रामायणामध्ये येणारा एक जो भाग आहे त्यामध्ये मुलकासुराला वर मिळाला होता की त्याचा लक्ष्मीच्या हातून मृत्यू आहे. त्यावेळेला सीतेनं रामासोबत रथावरती आरूढ होऊन त्या मुलकासुराचा वध केलेला आहे. सीतेनं स्वतःचं सैन्य निर्माण केलं. त्या ठिकाणी एक सुधा आणि आतूरची एक कथा येते. त्या ठिकाणी तिची सुधा आहे, ती सुधा त्या आतुराची पत्नी, पण तो आतूर जो होता तर तो त्या राक्षसाचा दास झाला होता आणि ती दासी होती. ती पाणी भरण्यासाठी त्या ठिकाणी सीतेच्या सोबत आली असताना ती रडते आहे आणि विलाप करताना बघितल्यानंतर सीता म्हणते काय झालं. ती म्हणते आज माझे जे स्वामी आहेत ते स्वामी आज मला एकतर बाजारामध्ये विकतील किंवा माझं भक्षण करतील किंवा माझा भोग करतील. त्याच्यामुळे आज मी माझा अशा पद्धतीनं जीवाची दैना करण्यापेक्षा माझी आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. त्यावेळी सीतेनं त्या सर्व महिलांची भूमिका समजावून घेतली आहे आणि अशा राक्षसी वृत्तीच्या जमीनदारांच्या विरुद्ध तिनं मोठं सैन्य उभं केलं महिलांचं. हे एक कार्यच केलं नाही तर माझ्या सीतामाईनं व्यसनमुक्तीची चळवळ सुरू केली आहे. सुमेधा नावाची तिची मैत्रीण आहे. वाल्मिकी रामायणातला कथा आहे त्या. सुमेधा नावाची मैत्रीण आहे. त्या सुमेधा नावाच्या मैत्रिणीचा पती हा व्यसनाधीन आहे आणि हा व्यसनाधीन पतीला व्यसनातून मुक्त करण्यासाठी तिथंही तिनं मोठी चळवळ उभारली आहे आणि व्यसनाधीनतेतून त्याला मुक्त केलेलं आहे. नारी शक्ती करे पुकार सभी व्यसन हद्दपार. जर महिलांनी ठरवलं तर घरातली व्यसनाधीनता संपणार आहे. घरी व्यसन करून आलात तर घरी जेवण मिळणार नाही, दरवाजा उघडला जाणार नाही. बाहेर पडायचं, थंडी असो वाऱ्या असो काही असो, त्या नवऱ्याची कीव जर नाही केली गेली त्यावेळी, नवरा असो की मुलगा कोणी असो, त्यावेळी मात्र घरातली व्यसनाधीनता संपणार आहे. हे आपल्या हाती आहे.
हे सीतेनं करून दाखवलं आणि सीतेनं करून दाखवल्यामुळे त्या सीतेनं ती सुद्धा एक चळवळ उभी केली. लक्ष्मणानं उत्तम पर्णकुटी बांधायची व्यवस्था उभी केली. सगळे आदिवासी वनवासी बांधव त्या ठिकाणी झाडावर कड्या कपारीत राहायचे. त्या सगळ्या कड्या कपारीत राहणाऱ्या वनवासींची छोटी टुमदार अशा पर्णकुट्या तयार झाल्या आणि हाऊसिंग सोसायटी निर्माण झाल्या. HSG, HGS, GHS काहीतरी GHS हाऊसिंग सोसायटी. या सगळ्या सुंदर सोसायटी तयार झाल्या आणि सुंदर असं राज्य त्या ठिकाणी भगवंताचं सुरू आहे. आणि याच वेळी त्या ठिकाणी पंचवटीमध्ये लक्ष्मण आणि राम दोघे बसले चर्चेला. आणि चर्चेला बसल्यानंतर लक्ष्मणानं अध्यात्मातले एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. ज्याप्रमाणे अर्जुनाने प्रश्न विचारावा आणि भगवान उवाच म्हणून भगवंतानं उत्तर द्यावं, त्याचप्रमाणे लक्ष्मणानं प्रश्न विचारावा आणि रामानं उत्तर द्यावं. अशा पद्धतीची एक चर्चा रामगीता या नावानं वाल्मिकी रामायणामध्ये येते. आणि त्या वाल्मिकी रामायणातल्या रामगीतेमध्ये लक्ष्मण विचारतो आहे की रामा, बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, बंधन कशाला म्हणतात आणि मोक्ष कशाला म्हणतात, हा पहिला प्रश्न. रामांनी उत्तर दिलं त्याच्यामध्ये, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. हे भगवान उवाच गीतेमधलं श्लोक आहे. मन हेच माणसाच्या जीवनातील बंधनाचं आणि मोक्षाचं कारण आहे. या मनाच्या माध्यमातूनच माणूस बंधनामध्ये पडतो किंवा बंधनामध्ये असेल तर तो त्यातून मुक्त होतो. म्हणून मनाला सर्व संतांनी उपदेश केला की बा मना, आपण बघतोय 4-5 दिवसापासून सगळे संत मनाला कुरवाळून, अंजारून, गोंजारून, फटकारून सांगतायत की बाबा रे तू शांत बस, एका जागी बस. या मंदिरामध्ये आलायस ना तर इथं कमीत कमी कथेच्या वेळेला तरी उपस्थित राहा. घरचं व्हायचं ते होईना, स्वयंपाक पाणी व्हायचंच आहे, होणारच आहे, जाणारच आहोत आपण 7 वाजेपर्यंत घरी. तर किमान इथं आलो आहोत तर इथं असताना किमान मंदिरामध्ये आपलं मन राहावं. आमच्या बहिणाबाईंनी पण तेच सांगितलं, समर्थांनी पण तेच सांगितलं आणि सर्वांनी तेच सांगितलं आहे. मन हेच बंधनामध्ये घालणारा आपला शत्रू आणि बंधनातून सोडवणारा आपला मित्र. आत्मानम तो श्लोक आहे, सुंदर श्लोक आहे की हा आत्मा एव बंधू आत्मा एव रिपू, अशा पद्धतीचा श्लोक आता एकदम स्मरत नाही आहे. त्याच्यामध्ये आमचे विनोबा म्हणतात, विनोबाने त्याच्यावरती सुंदर गीताई लिहिली आहे. गीताई म्हणजे गीतेचं समश्लोकी मराठी भाषांतर आहे. म्हणजे प्रत्येक श्लोक अनुष्टुप छंदामध्ये जसा गीतेमध्ये आहे तसाच तो गीताईमध्ये पण तशाच पद्धतीने आपल्याला म्हणता येतो. गीताई माऊली माझी मी तिचा बाळ नेणता, रडता पडता घेई उचलोनी कडेवरी. गीतेला म्हणा किंवा गीताईला म्हणा आई म्हटलेलं आहे. जशी आई धावपळ करत येणाऱ्या बाळाला चटकन पडून जाईल म्हणून कडेवर उचलून घेते, तसं ही गीताईसुद्धा भक्ती मार्गात जाणाऱ्या मुमुक्षू साधकाला जर तो मार्गापासून लडखडला, च्युत व्हायला लागला तर त्याला गीताचा उपदेश देऊन तात्काळ ती तिच्या कडेवर घेते म्हणून ती गीताई असं म्हटलं आहे. या बंधनातून मुक्त होण्यासाठी म्हणून लक्ष्मणानं प्रश्न विचारला आणि रामानं उत्तर दिलं. त्याचाच उहापोह आमच्या वेणास्वामींनी एका सुंदर पदामध्ये केला आहे. ते पद आपणा बहुतेकांच्या परिचयाचं आहे. बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. माझंही अत्यंत आवडतं पद आहे. कुठल्याही रामकथेमध्ये हे पद म्हटल्याखेरीज माझं मनाचं समाधान होत नाही. आणि म्हणून या अनुषंगानं रामगीतेच्या अनुषंगानं आलेलं हे पद मी श्रीरामचरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करतो. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम.
भक्तीचा सुलभ साधनी भाव भक्तीचा सुलभ साधनी पूर्वी सकलही काम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सकल ही ऋषि मुनि भजति जयासी सकल ही ऋषि मुनि भजति जयासी तोच एक सुख धाम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम सद्गुरु कृपया ओळखला जो सद्गुरु कृपया ओळखला जो सद्गुरु कृपया ओळखला जो सद्गुरु कृपया ओळखला जो बंध विमोचन राम सद्गुरु कृपया ओळखला जो सद्गुरु कृपया ओळखला जो सद्गुरु कृपया ओळखला जो सारे अग धनी सा सारे ग धनी सा सा धनी प म प ग रे सा रे ग म रे सा म प धनी प रे प म प सा सद्गुरु कृपया ओळखला जो दीन तनन दे रे ना तन रे धनी दीन तनन दे रे ना दीन तनन दे रे ना तन रे धनी दीन तनन दे ना सद्गुरु कृपया ओळखला जो कौशलेचा राम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम शरण ही वेणा आत्मा रामा शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा
बंध विमोचन राम राजाधिराज रामचंद्र भगवान. वीणा महाराजांनी अत्यंत सुंदर असं हे पद रचलं. या पदामध्ये मगाशी जे आपण वर्णन केलं की भक्तीच्या 7 पायऱ्या वर्णन केल्या आहेत, त्या 5 पायऱ्या आपण चढायच्या आणि 2 पायऱ्या भगवंतानं उतरायच्या. मग या पदामध्ये महाराज म्हणतात बंध विमोचन म्हणजे बंधातनं मुक्त करणारा राम आहे. सोपं समजून घ्यायचं आहे, फक्त समजून सांगायची गरज नाही. आपण थोर आहात, पण माझी उजळणी करायची म्हणून मी सांगत असतो. मग हे बंध कुठले आहे तर एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये सांगितलं आपल्याला. काळपाश कर्मपाश धर्मपाश, काळपाश कर्मपाश धर्मपाश ब्रह्मपाश, मायापाश मोहपाश जन्मपाश 7वा, असे 7 बंध किंवा पाश सांगितले आहेत. काळपाश, आपण सर्वच जण काळपाशामध्ये बांधले गेलेलो आहोत. काळपाश म्हणजे काय? ज्यातच सेई ध्रुववर मृत्यू. आलो आपण कसे आलो आहोत? रिटर्नचं तिकीट घेऊन आलो आहोत आपण. कुणी असं आहे का बसलेला महाभाग की जो सांगेल की बाबा मला मी अमरपट्टा सप्तचिरंजीवानंतर 8वं नाव माझंच, असं कोणी आहे का? कोणी नाही. हा काळपाश आहे, काळाचं बंधन आहे आपल्याला. 4 वाजता कथा सुरू करायची 4:15पर्यंत आणि 6:45ला संपवायची, हे बंधन आहे की नाही आपल्याला? 6:30 वाजेपासून आपण घड्याळाकडे बघत असतो. माझ्या मागं घड्याळ आहे, पण तुमच्या समोर असतं आणि तुमच्या चेहऱ्याच्या हावभावानं कळायला लागतं की 6:30 वाजले. म्हणून सौभाग्यवती सांगितलं हाताला घड्याळ ठेवत जा, तुमची कॅसेट सुरू झाली म्हणजे सुरू होऊन जाते, थांबायला नाव घेत नाही. त्याच्यामुळे हाताला घड्याळ बांधून दिलेलं असते त्यांना. ते काळपाश आहे. भय शोक जरा पीडा दुःख दारिद्र्य वैरते. भय शोक जरा पीडा, भय शोक, जरा म्हणजे वार्धक्य आणि पीडा म्हणजे दुःख, या सर्वांचं आपल्याला बंधन आहे. आणि या पलीकडे दारिद्र्य वैर मत्सर या सगळ्या भावना, आणि याच्यामधून मुक्ती जर पाहिजे असेल तर एकनाथ महाराज म्हणतात रामनामे मिळे मुक्ती सत्य सत्य जाणते. रामनामाने या भय शोक जरा पीडा दुःख दारिद्र्य आणि वैर याच्यापासून मुक्ती मिळते. म्हणजे एक बंधातून मुक्त व्हायचं असेल तर रामनाम घ्यायचं. म्हणून राम कसा आहे आमचा? बंध विमोचन, बंधातनं मुक्त करणारा राम आहे. बघा पुढे कुणाकुणाला बंधनातनं मुक्त करायला सुरुवात केली आहे ना, म्हणून हे पद अगोदर घेतलं. पहिला विराध आला होता, ज्याला मुक्त, कबंधाला मुक्त केलं, विराधाला मुक्त केलं, असुरांना मुक्त केलं आहे योनीमधून, अप्सरांना मुक्त केलं आहे त्यांच्या शापामधून, मंदकर्णी ऋषींना मुक्त केलं आहे. म्हणजे प्रत्येकाला शापातून मुक्त करण्यासाठी आणि पुण्याचं फळ देण्यासाठी म्हणून रामांचा जन्म आहे. मग रामांचा जन्म घ्या किंवा रामनाम घ्या, दोघांचा अर्थ एकच आहे. रामनाम हे याच्यातून आपल्याला मुक्त करणार आहे या कलियुगामध्ये, असं एकनाथ महाराज म्हणतात. दुसरं जे बंधन आहे ते कर्मपाश आहे. कर्माच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कर्मयोग सांगितला गीतेमध्ये. म्हणाले कर्मयोगातून मुक्त व्हायचं तर हातपाय बांधून बंद खोलीमध्ये बसून चालणार आहे का? कर्म करूनच कर्मातून मुक्त व्हायचं आहे. पण कर्म करताना अंतःकरणामध्ये एक जाणीव ठेवायची आहे की करता मी नाही, माझा भगवंत आणि माझे सद्गुरुनाथ हेच माझे कर्ते आहेत, यांच्या व्यतिरिक्त दुसरा करता मी नाही, माझे कर्ते पण मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. ही अनन्य साधारण शरणागती, अनन्य शरणागती सद्गुरूंच्या चरणी, रामरायाच्या चरणी ठेवून जी कर्म केली जातात ती कर्म कायेन वाचा मनसेंद्रियेत्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मन इंद्रिय या सर्वांनी माझ्याकडून जी काही कर्म होतील ना, ती सर्व कर्म माझ्या नारायणाच्या चरणी, म्हणजे माझ्या रामरायाच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण आहेत. अशी प्रार्थना कुठलंही कर्म केल्यानंतर श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु असं आपण म्हणतो की नाही, रामरक्षा झाल्यानंतर. तसंच अगदी प्रत्येक कर्म केल्यानंतर, अगदी स्वतःच्या हातून सुंदर असा स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा सीता रामचंद्रार्पणमस्तु असं म्हणायचं आहे. म्हणजे काय होणार आहे? ते सगळं केलेलं कर्म, ती पोळी जरी करपली असेल, कडक झाली असेल, दातांनी चावता येणार नसेल, तरी देखील
श्रीकृष्णार्पणमस्तू, रामचंद्रार्पणमस्तू असं म्हटलं ना की जो खायला येऊन बसणार आहे तो मुकाट्यानं खाऊन निघून जाईल काहीही न बोलता. हे या अर्पणाचं फळ आहे. तर कर्म कसं करावं? तर कर्म हे कुठल्याही भावनेनं बंध असणारं नसावं. निष्काम कर्मयोग. मग निष्काम कर्मयोग कुणी सांगितला? भगवंताने तर सांगितलाच आहे गीतेमध्ये. कर्मयोग सांगितला, कर्मसन्यासही सांगितला, निष्काम कर्मयोग सांगितला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा ठेवून कर्म करू नका. बरोबर आहे. फळाची अपेक्षा ठेवू नका की मी एवढं सगळं केलं सगळ्यांसाठी, माझ्यासाठी कुणी काय केलं अशी अपेक्षा ठेवायची नाही. कृष्णार्पण म्हणून सोडून द्यायचं. पण तरी कधीतरी वाईट वाटतं मनाला. मग अशा वेळेला काय करायचं? कधीतरी वाईट वाटतं की नाही, आपणही माणसंच आहोत. आपण काही रामचंद्र आहोत का? आपल्या पण मानवाच्या जीवनाच्या ज्या भावना आहेत त्या आपल्याला पण लागू आहेत. मग अशावेळी काय करायचं? सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. देव मागे देव पुढे, देव आहे चोहीकडे. देव मागे देव पुढे, देव आहे चोहीकडे. सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. भगवंताला सांगा. सुख आहे ना तेही भगवंताला सांगा. त्या सुखानं हुरळून जाऊ नका. आणि दुःख झालं तेही भगवंताला सांगा. तो भगवंतच त्या दुःखातून मुक्त करणार आहे ना. म्हणून या जगामध्ये गीता रहस्य हा जो ग्रंथ लिहिला आहे टिळकांनी, त्या गीता रहस्याबद्दल दासगणू महाराज म्हणतात, गीतेचं भाष्य कोणी लिहिलं याचं भाष्य सांगत असताना दासगणू महाराजांनी गजानन विजय नावाच्या ग्रंथामध्ये संतश्रेष्ठ शेगावचे गजानन महाराज यांच्या 21 अध्यायांच्या पोथीतल्या 15व्या अध्यायामध्ये हे वर्णन केलेलं आहे. पहिले शंकराचार्य गुरुवर व दुसरे वल्लभाचार्य थोर, मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले. 5वी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली. ती शिरी धारण केली अवघ्या मुमुक्षू जनांनी. गीतेचा अर्थ कर्मपर सांगे बाळ गंगाधर. त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ नसे. असं कोण म्हणत आहे? दासगणू महाराज म्हणत आहे. दासगणू महाराजांनी म्हटलं की टिळकांनी कर्मपर गीतेचा अर्थ सांगितलेला आहे. त्याच ग्रंथाचं नाव गीता रहस्य. गीता रहस्य खंड 1 आणि खंड 2 असे गीता रहस्याचे 2 भाग आहेत. लोकमान्य टिळकांनी लिहिलं आहे. आणि कुठं लिहिलं आहे हो? मंडालेच्या तुरुंगामध्ये ब्रह्मदेशामध्ये त्यांना काळ्या पाण्याची सजा झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. म्हणजे ज्या विद्वान पुरुषाला, स्वातंत्र्यवीराला, लोकमान्य स्वातंत्र्यवीराला त्या फिरंग्यांनी याच्या हातून कुठलं कार्य होऊ नये असं म्हणून मंडालेच्या तुरुंगामध्ये टाकलेलं असताना त्या तुरुंगामध्ये अखिल विश्वाला कर्माचा नव्हे कर्मपर जीवनाचा उपदेश देण्यासाठी गीता रहस्य नावाच्या ग्रंथाची निर्मिती झाली. आणि ही गीता रहस्य नावाच्या ग्रंथाची निर्मिती कशामुळे झाली? तर संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी त्यांना मंडालेच्या तुरुंगात जाण्यापूर्वी भाकरीचा प्रसाद पाठवला होता. त्या प्रसादाला ग्रहण केल्यानंतर त्यांना निरोप पाठवला की महाराज, आपल्या हातून मोठं कार्य होणार आहे आणि त्या कार्यासाठी आशीर्वाद म्हणून माझी ही भाकरी आहे. आणि त्या भाकरीच्या प्रसादानं टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. सद्गुरूंच्या कृपेशिवाय मोठी कार्य साध्य आणि सिद्ध होत नाही.
म्हणून सद्गुरू कृपेचा आशीर्वाद आपल्याला असावा लागतो. म्हणून पुनश्च एकदा सद्गुरूंच्या चरणी अनन्य शरणागती आणि सतत त्यांचं अनुसंधान. पुन्हा हरिदासाची गाथा मूळ पदावर. हा कर्मपाश. पुढचा पाश जो आहे तर तो पाश सांगताना धर्माचा पाश आहे. धर्माचा पाश म्हणजे ज्ञानाचं बंधन. मी धर्माचं पालन करतो असं बंधन जे असतं त्याला धर्माचा पाश असं म्हणतात. तर धर्माच्या पालनातून निर्माण होतो तो अहंकार किंवा पाखंड. मी खूप धर्माचं पालन करतो असं म्हणून सुद्धा पाखंड निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो. आणि हा अहंकार निर्माण झाला शुकाचार्यांना की मी विदेयी आहे. अहंकार अभिमान लागे शुकाची एक पाठी तेणे उफराटी दृष्टी केली. हरिपाठाचा अभंग. शुकाचार्य निघाले होते त्या ठिकाणी आणि शुकाचार्य दिगंबरावस्थेमध्ये असत, अंगावर वस्त्र धारण करीत नसत. ते जात आहेत एका नदीच्या काठावरून आणि त्या ठिकाणी काही स्त्रिया जलक्रीडा करण्यासाठी म्हणून नदीमध्ये जलक्रीडा करतायत. अंगावर वस्त्र नाहीत अशा अवस्थेमध्ये जलक्रीडा सुरू आहे. शुकाचार्य गेले त्या बाजूनं. शुकाचार्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आणि ते निघून गेले सरळ. पण त्या ज्या महिला होत्या तरुण असणारे शुकाचार्य त्यांच्याकडे बघून त्यांच्या मनाला यत्किंचितही लज्जा उत्पन्न झाली नाही. त्या जलक्रीडा अगदी व्यवस्थित करत राहिल्या निसंकोच भावनेनं. पण त्यांच्या पाठी त्यांचे पिताश्री आलेले आहेत आणि पिताश्रींनी त्या ठिकाणी त्यांच्या पाठी जात असताना त्यांना पांढरी दाढी पांढऱ्या जटा अशा वयस्क माणसाला बघून सर्व ज्या नारी होत्या त्या संकोचानं अशा झाकून स्वतःला जलामध्ये स्वतःला त्यांनी बुडवून घेतलं आणि फक्त चेहरावरती ठेवला. हे जेव्हा शुकाचार्यांना दिसलं की मी एवढा महान योगी झालो की मला बघून यांना लज्जा येत नाही, पण माझ्या वडिलांना बघून लज्जा येते, म्हणजे वडिलांपेक्षा माझा अधिकार श्रेष्ठ आहे असा अहंकार शुकाचार्यांना झाला. आणि म्हणून आता माझ्या मुलाला अहंकार झालेला आहे हे बापाला लवकर कळतं, कारण तो त्याचा बाप असतो. मुलाला काय झालं आहे, आईला त्याला लागलेली भूक आणि मुलाला झालेला अहंकार हा बापाला चटकन कळतो, म्हणून तो बाप असतो. पण हा माझा बाप आहे आणि याला माझ्यापेक्षा जास्त कळतं असं दुर्दैवानं मुलांना मान्य नसतं. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये शुकाचार्यांनाही मान्य नव्हतं आणि म्हणून यांनी सांगितलं व्यासांनी त्यांच्या पिताश्रींनी की तुम्ही जनकाकडे जा आणि त्यांचा अनुग्रह घ्या. जनकाकडे गेले. जनकाकडे अनुग्रह घेण्यासाठी गेले असताना जनकाला काय बरं गिफ्ट न्यावं, आपण काहीतरी गिफ्ट न्यायला पाहिजे जनकाकडे जाताना. तर गोपीचंदन घेतलेलं आहे आणि यज्ञोपवीत म्हणजे जानवं घेतलं त्याला गिफ्ट द्यायला. राजाकडे रिकाम्या हाती जाऊ नये ना म्हणून घेतलं काहीतरी. तर ते घेतल्यानंतर त्या ठिकाणी द्वारपालांनी अडवलं आहे. म्हणाले आम्हाला विचारायला लागेल महाराजांना की आपण आल्याची सूचना द्यायची, परमिशन असेल तर पाठवतो. विचारलं आहे. म्हणाले थोडा वेळ थांबू द्या, आमची चर्चा सुरू आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, प्रतीक्षा सुरू आहे. कुणाची? शुकाचार्यांची बरं का. व्यासांनी लिहिलेलं भागवत, श्रीमद भागवत ज्यांनी सर्वप्रथम परीक्षिताला ऐकवलं आणि परीक्षिताला 7 दिवसामध्ये मुक्ती प्राप्त करून दिली ते शुकाचार्य. त्यांची अवस्था ही आहे. त्यांना थांबवलं आहे जनकाने. पुन्हा निरोप पाठवला. म्हणाले सांगा त्यांना, आठवण करून द्या, विसरले असतील कदाचित. म्हणाले सांगा की जे काही आहे त्याचा त्याग करा, मग मी बोलावतो. मग काय हातामध्ये जानवं होतं, यज्ञोपवीत होतं आणि गोपीचंद त्याग केला. पुन्हा निरोप पडला. म्हणे सांगा त्यांना त्याग केला आहे, बोलवा आता मला म्हणून. त्यांना सांगा म्हणे जे आहे त्याचा त्याग करा. आता काय त्याग करायचा, कशाचा त्याग करायचा? अंगावर वस्त्र तर नव्हतीच, त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हती, यज्ञोपवीत नव्हतं, काही नव्हतं. त्याग कशाचा करायचा? 3 दिवस विचार करताय, रोज निरोप पाठवतात की सगळ्याचा त्याग. त्यांना सांगा की त्याग करा, त्यांना सांगा की त्याग करा. मग त्याग करण्यासारखा होता फक्त अहंकार आणि तो अहंकाराचा त्याग केला आहे. आणि त्याच ठिकाणी गुरूंचं दर्शन घेण्याआधीच भावसमाधी लागली आहे. कुणाची? शुकाचार्याच्या. हे ज्ञानाचं बंधन आहे.
हे धर्माचं बंधन आहे. याचा सुद्धा नाश जो आहे तो सद्गुरूंच्या कृपेनं आणि रामरायाच्या कृपेनं होतो. आणि म्हणून हा जो सगळ्या बंधनांचा विषय आहे त्याच्यातून मुक्त होण्यासाठी, म्हणून मायापाशातून मोहपाशातून मुक्त होण्यासाठी म्हणून रामनाम आहे असं महाराज म्हणतात. वेणा महाराज जन्मबंधनामधून मुक्त होण्यासाठी सुद्धा भक्तियोग सांगितला आहे. त्याच्यामुळे सकलही ऋषीमुनी भजती जयासी, जन्मबंधनातून मुक्त होण्यासाठी सर्व ऋषीमुनींनी ज्याचं नाव घेतलं तो हा माझा राम आहे. आणि अशा माझ्या रामाची ओळख मला करून देणारा कोण आहे तर माझे सद्गुरुनाथ आहेत की ज्यांनी मला रामाची ओळख करून दिली. म्हणून वेणा महाराज म्हणतात, ज्या पदावरती मी वारंवार तुम्हाला ऐकवलं, सद्गुरू कृपया ओळख लाजो, सद्गुरू कृपया ओळख लाजो, हे वारंवार तुम्हाला ऐकवलं. त्यामध्ये म्हणजे यासाठी की सद्गुरू कृपेशिवाय या रामाची ओळख शक्य नाही. सद्गुरू कृपया ओळख लाजो कौशल्येचा राम, तो जानकीचा नाथ नाही आहे, तो भरताचा ज्येष्ठ भ्राता नाही आहे, लक्ष्मणाचा भ्राता नाही आहे, तो दशरथाचा मुलगा नाही आहे, तो कौशल्येचा राम जो आहे ना तो मला सद्गुरुनाथाने त्याची ओळख करून दिली. मग तो कौशल्याचा राम म्हणजे काय ते आपण काल बघितलं आहे. दशरथ झाल्याशिवाय मग कौशल्या म्हणजे शल्यरहित अंतःकरण, अशा अंतःकरणामध्ये असणारा जो राम आहे त्या रामाची ओळख मला भगवंतांनी आणि सद्गुरुनाथांनी करून दिली आहे. आणि असा हा कौशल्याचा राम जो आहे तो मी ओळखलेला आहे. आणि ओळखल्यानंतर पावली पूर्णविराम, सद्गुरूंच्या कृपेनं त्याची ओळख झाल्यानंतर ही वेणा जी आहे ही आनंद शरण गेली आहे. कुणाला? आत्मा रामाला शरण गेली, सगुण रामाला गेली नाही आहे. सगुण रामाला शरण गेल्यामुळे तिला सद्गुरुनाथांनी ओळख करून दिली आत्मा रामाची. समर्थांचे 3 ग्रंथ आहेत, महत्त्वाचे ग्रंथ आहेत. मनोबोध आहे म्हणजे मनाचे श्लोक, दासबोध आहे आणि आत्माराम आहे. या 3ही ग्रंथांमधून स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे. पहिला आहे दासबोध. दासबोधामध्ये प्रपंचामध्ये कसं जगावं, ज्या व्यक्तीनं बोहल्यावरून पलायन केलं त्या समर्थांनी सांगितलं आपल्याला की प्रपंचामध्ये कसं वागावं. प्रपंच करावा नेटका, मग करावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. काय म्हटलं? प्रपंच करावा नेटका, चांगला प्रपंच करावा, सुखाचा प्रपंच करा, काही काटकसर बिटकसर करू नका. ठेवायचं कोणाकडे शिल्लक आहे? शेवटी शिल्लक ठेवलेलं जे आहे ते आपल्या बरोबर येणार आहे का हो? बरोबरला पाठवताना कुणी गेल्याबरोबर आधी अंगावरचे दागिने काढावं, गळ्यात हातात काय असेल ते काढून घ्या. निघत नसतील कापायला लगेच सोनार येतो, आण रे बाबा लवकर कापून घे. काही आलं का हो बरोबर कुणाच्या? एक वस्त्र आणलं आता हो शेवटी, ते वस्त्र पण जास्त भारी आणू नको रे. 150 रुपयाची साडी मिळते 5 कंदीलला, तीच आण, जास्त महागाची नको बरं. म्हणजे बघा आयुष्यभर ज्या बाईनं 4 आकड्याच्या खाली साडी नेसली नाही तिला 100 रुपयाची साडी पण शेवटची मिळणार नाही. आणि ज्या माणसानं 5-5 हजार रुपयाचे ड्रेस शिवले त्या माणसाला 50 रुपयाची धोती आणून गोंडावून रवाना केलं जातं. आणि शेवटी जाताना पण ती गाठ सोडून देतात, गाठ सोडून देतात की या बंधनामधून मुक्त व्हायचं आहे, त्या वस्त्राच्या बंधनात सुद्धा राहायचं नाही आपल्याला. तर मग असं हे जे सगळं जीवन आहे हे सोबत येणार काय आहे आपल्या, तर ते फक्त रामनाम येणार आहे. मग हे जे रामनाम आहे ते रामनामच जर परत सोबत येणार आहे तर मग कशाला याच्यामध्ये गुंतायचं. म्हणून मग तुकाराम महाराज काय म्हणतात आमचे, नको नको मना गुंतू माया जाई, गुंतू माया जाई, नको नको मना गुंतू माया जाई, गुंतू माया जाई. काय आराजवई ग्रासावया, काय आराजवई ग्रासावया, नको नको मना गुंतू माया जाई, गुंतू माया जाई. काळाची उडी पडेल पाहिजे
शेतीची बहीण शेतीची कामे न दूर राहे. तुकाराम महाराज म्हणतात, नको नको मना कुर्तू माया जाई, काय आला जवळी ग्रासावर. म्हणून या बंधनामधून मुक्त होण्यासाठी आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे असं महाराज म्हणतात. रामराय आपले पर्णकुटीमध्ये आहेत. पर्णकुटीमध्ये लक्ष्मणांनी त्या ठिकाणी आगमन केलेलं आहे. लक्ष्मणांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी अचानक लक्ष्मणाच्या हातामध्ये एक खड्ग आलं. आणि विचार करतात की मी तर शंका विचारत होतो, शंका विचारता एक खड्ग कसं आलं. तर त्यावेळी त्या ठिकाणी शूर्पणखेचा मुलगा तपश्चर्या करीत होता. तपश्चर्या करीत असताना त्या ठिकाणी अचानक ब्रह्मदेवानं त्याला तपश्चर्येमध्ये प्रसन्न होऊन खड्ग पाठवलेलं आहे आणि ते खड्ग त्याच्या हातात यायच्याऐवजी लक्ष्मणाच्या हातामध्ये आलं. हातामध्ये खड्ग आल्याबरोबर लक्ष्मणाची इच्छा झाली तलवार जरा फिरवून बघावी. म्हणून लक्ष्मणानं जिकडं तिकडं वेलींचं जाळं झालं होतं ते जाळं कापायला सुरुवात केली आणि कापता कापता त्या जाळ्यामधून अचानक रक्त येऊ लागलं आणि कळलं की आपण कुणाचा तरी एका तपस्वी ऋषीचा वध केलेला झाला आहे आपल्या हातून. रामांकडे तात्काळ आले आणि विचारलं, भगवंता हे काय झालं माझ्या हातून. भगवंत म्हणाले, अरे हा असुर होता, याने ब्रह्मदेवाची उपासना केली